Hello friends, welcome to Sri Academy of Science Craft. In this video, we will discuss about the biotic agents. ओके, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत बायोटिक एजंट्स. हा पॉइंट कशामध्ये येणार आहे? एजन्सीज ऑफ पॉलिनेशन्स. ओके, सो देयर आर टू मेन टाइप्स ऑफ एजन्सीज ऑफ पॉलिनेशन. फर्स्ट वन इज दी अबायोटिक एजंट्स अँड सेकंड वन इज दी बायोटिक एजंट्स. बायोटिक एजंट्स मध्ये काय असणार आहे? तर बायोटिक एजंट्स मध्ये जेवढे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असणार आहेत ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन्व्हॉल्व्ड असणार आहेत. आणि अबायोटिक एजंट्स मध्ये हे नॉन लिव्हिंग थिंग्स आणि फिजिकल फॅक्टर इन्व्हॉल्व्ड असणार आहेत, जे आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बायोटिक एजंट्स. बायोटिक एजंट्स, इन दॅट बायोटिक एजंट्स various types of living organisms are involved. From in that the animals, birds, insect, वेगवेगळे जेवढे प्रकारचे जे आपण काय म्हणूया त्याला, जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड असणार आहेत. मग त्याच्यामध्ये प्राणी येतात, पक्षी येतात किंवा कीटक येतात. हे जे प्राणी, पक्षी, कीटक हे काय असणार आहे? पॉलिनेटिंग एजन्सीज म्हणून काम करणार आहेत किंवा पॉलिनेटिंग एजंट्स म्हणून काम करणार आहेत. मग हे जेवढे सगळे आहेत ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ना, त्यामुळे हे कशामध्ये येतात? तर बायोटिक एजंट्स मध्ये येणार आहेत. ओके, तर बघा बायोटिक एजंट्स. सो इन दॅट द बायोटिक एजंट्स व्हेरियस टाइप्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर इन्व्हॉल्व्ड. इन दॅट ॲनिमल्स, बर्ड्स, इन्सेक्ट. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कॉमनली बघतोय फर्स्ट एंटोमोफिली. बरोबर आहे. एंटोमो मीन्स इन्सेक्ट्स, फिली मीन्स लव्हिंग. बरोबर आहे. म्हणजे काय येणार आहे? द पॉलिनेशन विच टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ इन्सेक्ट इज कॉल्ड एंटोमोफिली. या ठिकाणी बघा मायर्मिकोफिली. मायर्मिको मीन्स अँट, फिली मीन्स लव्हिंग. सो पॉलिनेशन टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ अँट इज कॉल्ड ॲज द मायर्मिकोफिली. आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे वेल नोन एक्झाम्पल इज द, काय असणार आहे ह्याचं मराठीमध्ये एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ओके, बाबूळ. राईट. त्याच्यानंतर ऑर्निथोफिली. ऑर्निथो मीन्स बर्ड्स, फिलस मीन्स लव्हिंग. सो द पॉलिनेशन टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ बर्ड्स इज कॉल्ड एज द ऑर्निथोफिली. देन ऑफिओफिली. ऑफिओफिली, ऑफिओ मीन्स स्नेक, फिली मीन्स लव्हिंग. सो द पॉलिनेशन टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ स्नेक इज कॉल्ड ऑफिओफिली. या ठिकाणी बघा चिरिप्टेरॉन फिली. चिरिप्टेरॉन बघा, चिरोप्टेरोफिली. चिरोप्टेरो म्हणजे काय? बॅट. फिली मीन्स लव्हिंग. सो पॉलिनेशन टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ बॅट इज कॉल्ड चिरोप्टेरोफिली. मॅलॅकोफिली. मॅलॅको मीन्स स्नेल, फिली मीन्स लव्हिंग. सो पॉलिनेशन टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ स्नेल इज कॉल्ड मॅलॅकोफिली. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी वेगवेगळ्या बायोटिक एजंट्स मधल्या वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी बघितलेल्या आहेत. एंटोमोफिली, मायर्मिकोफिली. ओके, मायर्मिकोचं एक्झाम्पल पुन्हा एकदा सांगतोय मी, लक्षात ठेवा. मराठीमध्ये त्याचं नाव आहे बाबूळ आणि इंग्लिश मध्ये त्याला, किंवा त्याचं आपण सायंटिफिक नेम जर बघितलं तर त्याला काय म्हणतात? अकॅसिया. ओके, अकॅशिया. राईट, अकॅसिया. सो एंटोमोफिली पाहिली, मायर्मिकोफिली पाहिली, ऑर्निथोफिली पाहिली, ऑफिओफिली, चिरोप्टेरोफिली आणि मॅलॅकोफिली. आता याच्यामध्ये आपल्या सिलेबसमध्ये एंटोमोफिली आहे. राईट, ऑर्निथोफिली आहे आणि चिरोप्टेरोफिली आहे. बरोबर आहे. हे आपण आता वन बाय वन पाहणार आहोत. बघा, पहिला बायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स हा म्हणजे कुठला आहे? एंटेमोफिली. बघा मिनिंग बघा. एंटेमॉन मीन्स इन्सेक्ट. बरोबर आहे. फिली, फिलस मीन्स लव्हिंग. बरोबर आहे. म्हणजे एंटेमोफिलीचं मिनिंग काय आलं? इन्सेक्ट लव्हिंग. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ एंटोमोफिली? डेफिनेशन: when pollination takes place with the help of insect is called entomophily and the flower is called as entomophilous flower. मग या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा, when pollination takes place by insect is called entomophily and flowers are called entomophilous
फ्लावर म्हणजे ज्या वनस्पतींमध्ये पॉलिनेशन हे इन्सेक्टच्या मदतीनं होतं त्यांना म्हणायचं एंटेमोफिली, बरोबर आहे. आणि ज्या फ्लावरमध्ये होणार आहे त्याला म्हणायचं एंटेमोफिलस फ्लावर, बरोबर आहे. आणि त्या प्लांटला काय म्हणायचं आहे, एंटेमोफिलस प्लांट. म्हणजे ज्या प्लांट मध्ये होतं त्याला म्हणायचं एंटेमोफिलस प्लांट. ज्याच्यामध्ये इन्सेक्टच्या मदतीनं पॉलिनेशन होणार आहे त्याला म्हणायचं एंटेमोफिली. आणि ज्या फ्लावर मध्ये होतं त्याला म्हणायचं आहे एंटेमोफिलस फ्लावर. ओके. द कॉमन एक्झाम्पल ऑफ द एंटेमोफिली इज द रोज, गुलाब. ओके, कॉमन एक्झाम्पल आहे रोज. सेकंड इज द जास्मिन. दॅट मीन्स रोज अँड जास्मिन्स आर द कॉमन एक्झाम्पल ऑफ एंटेमोफिलस फ्लावर्स. ओके. आता त्याचे फ्लोरल ॲडॅप्टेशन्स बघा. फ्लोरल ॲडॅप्टेशन्स म्हणजे वनस्पतीनं आपल्या प्लांटच्या किंवा वनस्पतीनं काय केलेलं असतं, फ्लावरमध्ये, त्या प्लांटच्या फ्लावरमध्ये इन्सेक्ट पासून पॉलिनेशन व्हावं याच्यासाठी त्यांनी त्या फ्लावरमध्ये कुठले कुठले ॲडॅप्टेशन्स केलेत, म्हणजे कुठले असे बदल केलेत ज्याच्यामुळे त्या प्लांटमध्ये काय होणार आहे, तर जे फ्लावर आहे त्या फ्लावरमध्ये इन्सेक्टच्या मदतीनं पॉलिनेशन होणार आहे. म्हणजे प्लांटनं त्या फ्लावरमध्ये असे कुठले चेंजेस केले की ज्याच्यामुळं त्या फ्लावरमध्ये इन्सेक्टच्या मदतीनं पॉलिनेशन होणार आहे. ओके. ते काय कशामध्ये येणार आहे, फ्लोरल ॲडॅप्टेशन्स मध्ये येणार आहे. मग बघा, फ्लावर्स आर लार्ज. फुलं कशी असणार आहेत, मोठी असणार आहेत, कारण याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन्व्हॉल्ड असणार आहे. याच्यामध्ये स्पेशली तुम्ही जर बघितलं तर जर ॲनिमल्स असतील तर त्याला झूफिली असं म्हटलं जातं. ज्या वेळेला पॉलिनेटिंग एजंट्स मध्ये ॲनिमल्स इन्व्हॉल्ड असतील त्यावेळेला त्याला झूफिली असं म्हणायचं. ओके. ज्या वेळेला बर्ड इन्व्हॉल्ड असतील त्यावेळेला त्याला ऑर्निथोफिली असं म्हणायचं. आणि ज्या वेळेला इन्सेक्ट असतील त्यावेळेला एंटेमोफिली असं म्हणायचं. मग हे जे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला काय लागणार आहे, तर डेकोरेशन ऑफ फ्लावर्स लागणार आहे. म्हणजे फ्लावर जेवढं अट्रॅक्टिव्ह असेल तेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स त्या फ्लावरकडे अट्रॅक्ट होणार आहे आणि ऑटोमॅटिक पॉलिनेशन होणार आहे. सो फ्लावर्स आर लार्ज म्हणजे ज्या वनस्पतींच्या फुलांमध्ये इन्सेक्टच्या मदतीनं पॉलिनेशन होणार आहे ती फुलं ही मोठी असणार आहेत. सो फ्लावर्स आर लार्ज अँड कॉन्स्पिशियस. कॉन्स्पिशियस म्हणजे स्पष्ट. फुलं ही मोठी असतात आणि स्पष्ट दिसतात. म्हणजे लांबून ती फुलं जरी बघितली तरी, लांबून जर समजा एखाद्या झाडाकडे बघितलं तर त्या झाडावरची फुलं ही आपल्याला स्पष्ट दिसतात. म्हणून म्हटलेलं आहे फ्लावर्स आर लार्ज अँड कॉन्स्पिशियस. सेकंड, वेन फ्लावर्स आर स्मॉल दे आर ग्रुप्ड इन इन्फ्लोरेसन्स. ज्या वेळेला फुलं छोटी असतील, बघा, फुल ज्या वेळेला मोठं असणार आहे त्यावेळेला ते एकटं असतं, स्पष्ट दिसतं. पण ज्या वेळेला फुलं छोटी असतील त्यावेळेला ती मात्र ग्रुपमध्ये असतात आणि इन्फ्लोरेसन्स मध्ये असतात. So when flowers are small, they are grouped in inflorescence. म्हणजे ज्या वेळेला फ्लावर्स हे छोटे असणार आहेत त्यावेळेला ते इन्फ्लोरेसन्स मध्ये ग्रुपमध्ये असणार आहे. इन्फ्लोरेसन्स म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. ओके. सो इन्फ्लोरेसन्स म्हणजे काय बघितलेलं आहे आपण 11th स्टँडर्ड मध्ये मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट मध्ये. नेक्स्ट, फ्लावर्स आर ब्राईटली कलर्ड. फ्लावर्स हे कसं असणार आहे, वेगवेगळ्या कलर मध्ये आपल्याला फुलं बघायला मिळणार आहेत. So flowers are bright colored. Various types of colors of flowers are present in entomophily. Okay. फुलं ही तुम्ही जर बघितली तर वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कलर असलेली तुम्हाला फुलांमध्ये बघायला मिळणार आहे. सो फ्लावर्स आर ब्राईटली कलर्ड. फुलांमध्ये एक सुंदर असा कलर बघायला मिळणार आहे. अट्रॅक्टिव्ह अँड शोई. आता ब्राईट कलर असल्यामुळे ती फुलं अट्रॅक्टिव्ह वाटणार आहेत आणि देखणी दिसणार आहेत, शोवी. ओके. नेक्स्ट, फ्लावर्स इमिट सेंट्स अँड समटाइम प्रोव्हाइडेड विथ नेक्टरी. फुलांमधून एक सुगंध येणार आहे. ओके. सो फ्लावर इमिट सेंट्स म्हणजे त्या फ्लावरला एक स्वीट फ्रॅग्रन्स असणार आहे आणि काही वेळेला त्याच्यामध्ये नेक्टरीज तुम्हाला बघायला मिळणार आहेत, म्हणजे मधासारखं द्रव बघायला मिळणार आहे. नेक्स्ट, सम प्लांट बियर कोरोना इन पॅशन फ्लावर्स. ओके. तुम्ही जर पॅशन फ्लावर्स बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे, तर कोरोना बघायला मिळणार आहे. सो सम प्लांट बियर्स कोरोना इन पॅशन फ्लावर्स. म्हणजे पॅशन फ्लावर्स जर बघितलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय बघायला मिळणार आहेत,
जे पेटल्स असणार आहेत त्या पेटल्स मध्ये एक वेगळं स्ट्रक्चर्स बघायला मिळणार आहे. त्या वेगळ्या स्ट्रक्चर्सच्या मदतीनं तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी इन्सेक्ट अट्रॅक्ट होणार आहेत. त्याच्यानंतर पेटॅलॉइड ब्रॅक्ट्स इन बोगनविलिया, ज्याला आपण कागदी फुल असं म्हणतो, बरोबर आहे. कागदी फुलांमध्ये वेगवेगळे कलर बघायला मिळतात. मग जो कलर असतो तो कशाचा असणार आहे? ब्रॅक्टचा असणार आहे, पेटल्सचा नसणार आहे. मग या ठिकाणी जे पेटल्स असणार आहेत ते म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं पेटल्स जे असणार आहेत ते छोटे असणार आहेत, हायली रिड्युस्ड असणार आहेत. पण पेटल्सचं काम कोण करणार आहे? ब्रॅक्ट करणार आहे, बरोबर आहे. सो पेटॅलॉइड ब्रॅक्ट्स म्हणजे ब्रॅक्ट्स हे पेटल सारखे असणार आहेत इन बोगनविलिया एक्सेट्रा फॉर अट्रॅक्शन ऑफ इन्सेक्ट. म्हणजे इन्सेक्ट आपल्याकडे बघून अट्रॅक्ट व्हावं याच्यासाठी पॅशन फ्लावर मध्ये कोरोनाचं स्ट्रक्चर असतं, कोरोना. ओके. आणि बोगनवेलियामध्ये पेटॅलॉइड ब्रॅक्ट्सचं स्ट्रक्चर असणार आहे. कोरोना इन पॅशन फ्लावर्स. पेटॅलॉइड ब्रॅक्ट इन बोगनविलिया. ओके. नेक्स्ट, पोलन ग्रेन्स आर रफ, स्पाइनी अँड स्टिकी. आतापर्यंत जे बघितलं ते सगळं फ्लावरचं बघितलं. आता बघा फ्लावरच्या आतमधलं मेल अँड स्टॅमेन्सचं स्ट्रक्चर्स. पोलन ग्रेन्स आर रफ, स्पाइनी अँड स्टिकी. पोलन ग्रेन्स कसे असणार आहेत? म्हणजे स्टॅमेन्स आर डिवायडेड इनटू 3 पार्ट्स. कुठले कुठले? अँथर, कनेक्टिव्ह, फिलामेंट्स. अँथरच्या आतमध्ये जे पोलन ग्रेन्स असणार आहेत ते रफ असणार आहेत. रफ का असतील? कारण ते स्पाइनी असणार आहेत आणि स्टिकी असणार आहे. सो पोलन ग्रेन्स आर रफ, स्पाइनी अँड स्टिकी. त्याच्यानंतर स्टिग्मा बघा, बरोबर आहे. म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. स्टाईल आणि ओव्हरीचा काही संबंध नसणार आहे, पण स्टिग्मा या ठिकाणी कसं असणार आहे? हेअरी. ओके. म्हणजे स्टिग्मा तुम्ही जर बघितलं, स्टिग्माचं स्ट्रक्चर तुम्हाला कशापर्यंत दिसणार आहे? या ठिकाणी तुम्ही जर बघितलं, हा झाला स्टिग्मा, हा असेल आणि हेअरी असणार आहे या पद्धतीने. ओके. ऑर स्टिकी, एकतर हेअरी असेल किंवा स्टिकी म्हणजे चिकट असणार आहे, जेणेकरून हा रफ पोलन ग्रेन किंवा स्पाइनी पोलन ग्रेन या हेअरी स्टिग्मा मध्ये काय होणार आहे? कॅच केला जाणार आहे. किंवा स्टिकी पोलन ग्रेन ह्या स्टिकी स्टिग्माला कॅच केला जाईल. अशा पद्धतीनं हे झालं एंटोमोफिली टाइप्स ऑफ पॉलिनेटिंग एजंट्सचे फ्लोरल अडॅप्टेशन्स. ओके. फ्लोरल अडॅप्टेशन्स म्हणजे काय? तर प्लांटनं स्वतःमध्ये इन्सेक्टच्या मदतीनं पॉलिनेशन व्हावं याच्यासाठी मॉडिफिकेशन केलेलं असणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे एंटोमोफिलीमध्ये नीटसाठी विचारली जाणारी एक कन्सेप्ट आहे, ती म्हणजे लेबर मेकॅनिझम. ओके. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, लेबर मेकॅनिझम्स आर ऑब्झर्व्ड इन विच ऑफ द फॉलोइंग फ्लावर्स. त्यावेळेला तुम्हाला सांगता यायला पाहिजे साल्विया, राईट. सो लेबर मेकॅनिझम हे तुम्हाला साल्विया फ्लावर मध्ये बघायला मिळणार आहे. मग कसं असणार आहे बघा, या ठिकाणी साल्विया फ्लावर इज बायसेक्शुअल फ्लावर असणार आहे. ओके. म्हणजे मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन्स आर प्रेझेंट इन द सेम प्लांट कॉल्ड बायसेक्शुअल फ्लावर. सो साल्विया फ्लावर इज अ बायसेक्शुअल म्हणजे एकाच फ्लावर मध्ये मेल आणि फिमेल व्होरल्स एकत्र असतील त्यावेळी त्याला काय म्हणायचं? बायसेक्शुअल फ्लावर असं म्हणायचं. अँड प्रोटॅन्ड्रस. प्रो मीन्स फर्स्ट. ओके. तुम्ही या ठिकाणी मीनिंग बघा. प्रो मीन्स फर्स्ट, अँड्रस मीन्स अँड्रोशियम. म्हणजे ज्या फ्लावर मध्ये पहिल्यांदा अँड्रोशियम मॅच्युअर होणार आहे त्याला प्रोटॅन्ड्रस कंडिशन्स असं म्हटलं जातं. म्हणजे साल्विया फ्लावर हे बायसेक्शुअल जरी असलं तरी त्याच्यामधले मेल आणि फिमेल जे ओरल्स आहेत ते ऍट अ टाइम मॅच्युअर होत नाहीत, कारण ते फ्लावर कसं आहे? प्रोटॅन्ड्रस आहे. साल्विया फ्लावर मध्ये पहिल्यांदा स्टॅमिन्स मॅच्युअर होणार आहे. ओके. नेक्स्ट, द स्टॅमिन्स ऑफ फ्लावर्स हॅव लॉंग कनेक्टिव्ह. आता ह्या साल्विया फ्लावर मध्ये तुम्ही जर बघितलं तर जे स्टॅमिन्स आहेत त्याच्यामध्ये लॉंग कनेक्टिव्ह आहे आणि हा जो स्टॅमिन आहे तो बायफर्केटेड आहे. म्हणजे या पद्धतीनं मग तुम्ही फ्लावर जर बघितलं, या असं फ्लावर असणार आहे.
हे असं फ्लावर बघायला मिळेल. ओके, आता या ठिकाणी मी डिटेल्स दाखवत नाही. बरोबर आहे. काय म्हटलंय, स्टॅमेन ऑफ फ्लावर्स हॅव लॉंग कनेक्टिव्ह. लॉंग कनेक्टिव्ह म्हणजे त्याच्यामधला स्टॅमेनचा जो कनेक्टिव्ह आहे तो लॉंग असणार आहे, लांब असणार आहे असा. आणि तो कसा असेल, लांब तर असणारच आहे पण बायफर्केटेड असणार आहे, बायफर्केटेड. ओके, या पद्धतीने. म्हणजे सापाची जीभाची कसे दोन तुकडे झालेले असतात अशा पद्धतीने. बायफर्केटेड म्हणजे दोन आपल्याला पार्ट बघायला मिळणार आहेत. सापाच्या जिभेचे जसे दोन आपल्याला पार्ट बघायला मिळतात तसं याच्यामध्ये दोन पार्ट बघायला मिळणार आहेत. ओके, या ठिकाणी हा असणार आहे अँथर आणि हा असणार आहे अँथर. आता याच्यामध्ये काय असणार आहे, तुम्ही जर बघितलं अप्पर लोब आणि लोअर लोब, बरोबर आहे. अप्पर लोबला असलेला जो अँथर असणार आहे तो फर्टाईल असणार आहे आणि लोअर लोबला असलेला जो अँथर असणार आहे तो स्टराईल असणार आहे. ओके, म्हणजे हा कसा असणार आहे, हा कसा असणार आहे, फर्टाईल असेल. हा कसा आहे, स्टराईल आहे. ओके, म्हणजे याच्यामध्ये स्टराईल म्हणजे काय, याच्यामध्ये रिप्रोडक्शनची कॅपॅसिटी नाही. फर्टाईल म्हणजे काय, तर याच्यामध्ये रिप्रोडक्शनची कॅपॅसिटी आहे, स्टराईल मध्ये नाही. मग बघा काय म्हटलंय, अप्पर ब्रांच ऑफ कनेक्टिव्ह इज फर्टाईल. बघा अप्पर ब्रांच ही फर्टाईल आहे अँड लोअर इज स्टराईल, लोअर स्टराईल आहे. इथपर्यंत क्लिअर. पुढं, when insect visited to flower it contact with lower sterile anther and hence upper fertile branch bends and anther is contact with back side of insect and pollination takes place. आता पॅरेग्राफ मध्ये मी या ठिकाणी दिलेलं आहे कारण त्यावेळेला बुक्स मध्ये पॅरेग्राफ मध्ये होतं. अगदी छोटासा पॉइंट आहे पण नीटच्या दृष्टीने महत्वाचा आहे. मग बघा जरी पॅरेग्राफ मध्ये असलं तरी मी तुम्हाला टप्प्यानं सांगणार आहे. साल्विया फ्लावर मध्ये लेबर मेकॅनिझम आहे. फ्लावर बायसेक्शुअल आहे. बायसेक्शुअल फ्लावर म्हणजे काय, मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन्स किंवा काय म्हणजे मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ओरल एका फ्लावर मध्ये प्रेझेंट असतात म्हणून त्याला बायसेक्शुअल फ्लावर असं म्हणायचं आहे. प्रोटोअँड्रस कंडिशन्स आहे साल्विया फ्लावर मध्ये. कंडिशन्स लक्षात ठेवा. साल्विया फ्लावर मध्ये लेबर मेकॅनिझम बघायला मिळतं. साल्विया फ्लावर बायसेक्शुअल आहे. साल्विया फ्लावर हे प्रोटोअँड्रस आहे. प्रोटोअँड्रस म्हणजे काय, प्रो मीन्स फर्स्ट, अँड्रस मीन्स अँड्रोशियम. सो साल्विया फ्लावर मध्ये अँड्रोशियम पहिल्यांदा मॅच्युअर होणार आहे आणि कालांतरानं मग गायनोशियम्स. ओके, मग बघा द स्टॅमिन्स ऑफ द फ्लावर हॅव लॉंग कनेक्टिव्ह. याच्यामधला कनेक्टिव्ह लॉंग आहे आणि जो स्टॅमिन आहे तो बायफर्केटेड आहे. बरोबर आहे. स्टॅमिन्स कसा आहे, बायफर्केटेड आहे. या ठिकाणी म्हणजे सापाचे जिभेसारखा असा आपल्याला बघायला मिळणार आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये दोन लोब असणार आहेत, अप्पर लोब आणि लोअर लोब. अप्पर लोब हा फर्टाईल आहे म्हणजे त्याच्यामध्ये रिप्रोडक्शनची कॅपॅसिटी आहे. लोअर लोब हा स्टराईल आहे म्हणजे ज्याच्यामध्ये रिप्रोडक्शनची कॅपॅसिटी नाही. बरोबर आहे. आता काय होणार आहे, ज्या वेळेला इन्सेक्ट, आता मी हाताच्या मदतीने दाखवतो. अप्पर लोब विच इज स्टराईल, लोअर लोब अप्पर लोब विच इज फर्टाईल, लोअर लोब स्टराईल. फर्टाईल म्हणजे रिप्रोडक्शनची कॅपॅसिटी आहे, स्टराईल म्हणजे रिप्रोडक्शनची कॅपॅसिटी नाही. सो अप्पर लोब ऑफ द स्टॅमिन इज फर्टाईल, लोअर लोब इज स्टराईल. आता बघा, when insect visited to this flower, आता फ्लावर आहे असं समजा तुम्ही. ज्या वेळेला इन्सेक्ट या फ्लावरला व्हिजिट देणार आहे, बरोबर आहे, म्हणजे समजा हा डस्टरच्या मदतीने दाखवतो, हा इन्सेक्ट आला. बरोबर आहे. म्हणजे फ्लावर हे सुंदर बघितलं, स्वीट फ्रॅग्रन्स आहे, नेक्टरीज आहेत आणि इन्सेक्ट लांब आहे. लांबवरून या इन्सेक्टला काय दिसलं, फ्लावर दिसला. आला इन्सेक्ट, फ्लावर मध्ये एंट्री केली. एंट्री केल्यानंतर कसं जाईल, तो असं येणार ना. मग बस कुठं लँडिंग, त्याचं ऍक्च्युअल लँडिंग कुठं होणार आहे, लोअर लोबला होणार आहे. बरोबर आहे. पण तो कसा आहे, स्टराईल आहे. राईट. लोअर लोबला या ठिकाणी इन्सेक्ट बसला की तो इथंच बसणार आहे का नाही, फ्लावरच्या नेक्टर सक करण्यासाठी, मध खाण्यासाठी या फ्लावरच्या आतमध्ये जाणार आहे. असा जसा आतमध्ये जाईल तसं काय होणार आहे, लोअर लोबला त्याचा कॉन्टॅक्ट येणार आहे या ठिकाणी आणि लोअर लोबला कॉन्टॅक्ट आल्यामुळं अप्पर लोब बेंड होणार आहे आणि त्याच्या पाठीला
चिकटणार आहे सर, बरोबर आहे. ऑफकोर्स तुम्हाला माहित आहे लोअर लोब हा स्टराईल आहे, त्याचं काही काम नाही, पण अप्पर लोब हा फर्टाईल आहे. मग त्या लोब मधला जो अँथर असणार आहे त्याच्यामधले पोलन ग्रेन्स ह्या इन्सेक्टच्या पाठीमाग चिकटणार आहेत, बरोबर आहे. मग या ठिकाणी तो लँड झाल्यानंतर त्याचा कॉन्टॅक्टच लोअर लोबला आला. लोअर लोबला आल्यानंतर काय होणार आहे, हा इन्सेक्ट जसा आतमध्ये जाईल तसा अप्पर लोब बेंड होणार आहे आणि अप्पर लोब बेंड होऊन या इन्सेक्टच्या पाठीला टच होणार आहे आणि पाठीला टच झाल्यामुळं अप्पर लोबच्या अँथर मधले पोलन ग्रेन त्या इन्सेक्टच्या पाठीवरती पडणार आहे. आणि ज्या वेळेला तो इन्सेक्ट नेक्स्ट फ्लावरला किंवा बाकीच्या फ्लावरला व्हिजिट करेल त्यावेळेला त्याच्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती, या ठिकाणी रिसेप्टिव्ह स्टिग्मा सुद्धा असणार आहे बरं का, त्यावेळेला त्याच्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती काय होणार आहे तर त्या इन्सेक्टच्या पाठीवरचे पोलन ग्रेन हे स्टिक होणार आहे आणि पॉलिनेशन घडणार आहे. म्हणून म्हटलेलं आहे या ठिकाणी अप्पर ब्रांच ऑफ कनेक्टिव्ह इज फर्टाईल, लोअर इज स्टराईल. अप्पर फर्टाईल आहे, लोअर स्टराईल आहे. When insect visited to flower, it contact with lower sterile. ज्या वेळेला इन्सेक्ट फ्लावरला व्हिजिट करणार आहे त्यावेळेला तो त्याचा कॉन्टॅक्ट कोणाबरोबर येणार आहे, लोअर कनेक्टिव्ह बरोबर येणार आहे. लोअर कनेक्टिव्ह बरोबर जर आला, जसं जसं इन्सेक्ट पुढे सरकेल तसं काय होणार आहे तर अप्पर कनेक्टिव्ह जो असणार आहे तो बेंड होऊन इन्सेक्टच्या पाठीला लागणार आहे. काय म्हटलंय बघा, when insect visited to flower it contact with lower sterile anther and hence upper fertile branch bends and anther is contact with backside of insect आणि pollination करणार and pollination takes place. नीटसाठी इम्पॉर्टंट हा लेवर मेकॅनिझम आहे. अशा पद्धतीनं या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स याच्यामध्ये पहिला जो पाहिलेला आहे तो एंटेमोफिली, त्याचं मीनिंग, त्याचं डेफिनेशन, फ्लोरल अडॅप्टेशन्स आणि एंटेमोफिलीच्या मध्ये असणारा एक नीटसाठी इम्पॉर्टंट पॉइंट तो म्हणजे लेवर मेकॅनिझम.